शाहूवाडी तालुक्यात जंगली जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधलं। कॉम्रेड अतुल दिघे व भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तालुक्यातील अनेक भागात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। तसेच जंगली जनावरांचा मानवी वस्तीत वाढता शिरकाव आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर वनक्षेत्राला सौरकुंपण उभारून वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी तहसीलदार सीमा सोनवणे व वन अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। नुकसान भरपाई सध्याच्या बाजारभावानुसार द्यावी, जखमी व्यक्तींना संपूर्ण उपचार खर्च देण्यात यावा, तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। तहसीलदार सीमा सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर मागण्या पाठवण्याचं आश्वासन दिलं। यावेळी वनाधिकारी उज्ज्वला मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। महासत्ता लाईव्ह साठी शाहूवाडीतून नथुराम डवरी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।